एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे। राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ संभाजीराव शिंदे शपथ घेत आहेत। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणखर गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील 13 कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन। मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। धन्यवाद। एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ या ठिकाणी घेतलेली आहे आणि आपण पाहू शकता ही दृश्य व्हायरल इंडियाच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की व्यक्त कराव्यात। एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होणार असं व्हायरल इंडियाने निकालाच्या दुसऱ्या दिवशी देखील या ठिकाणी सांगितलं होतं आणि तशा पद्धतीने त्यांनी शपथ घेतलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्राचा विश्वासार्ह असा चॅनल व्हायरल इंडिया आहे। यानंतर अजितदादा शपथ घेत आहेत। मोदींचा या ठिकाणी सत्कार एकनाथ शिंदे करतील आणि त्यानंतर या ठिकाणी शपथ ग्रहण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आहेत। एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास त्यांचं जे आवडतं खातं आहे हे देखील जाईल। आपण पाहू शकतो ही दृश्य महाराष्ट्राचे राज्यपाल त्यांचा सत्कार करतायत। यानंतर मोदी देखील सत्कार करतायत आणि एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत। आपण सर्वांनी कमेंट बॉक्सच्या माध्यमातून त्यांचं अभिनंदन या ठिकाणी केलं पाहिजे कारण महाराष्ट्र हा वैचारिक आणि संविधानिक असलेला आपला महाराष्ट्र आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर आशाताई अनंतराव